मित्रांनो नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। जो व्हिडिओ आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2024 संदर्भातला। हो मित्रांनो 30 जुलै 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने PhD एंट्रन्स टेस्ट 2024चं आयोजन केलं होतं। आता या परीक्षेचा निकाल आज दिनांक 7 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन पद्धतीने तो पब्लिश केलेला आहे। आता तो निकाल कसा बघायचा आहे त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर सगळ्यात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर सोलापूर विद्यापीठाची वेबसाईट तुम्हाला टाकायची आहे किंवा सोलापूर युनिव्हर्सिटी PhD एंट्रन्स टेस्ट 2024 असं टाकलं तरी चालणार आहे। आता बघा एक एक स्टेप आपण पुढे जाऊयात। पेट 9 वर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन ज्या ठिकाणी तुम्ही हे केलं होतं त्या ठिकाणी जायचं आहे। PhD एंट्रन्स टेस्ट रजिस्ट्रेशन फेस दिसत आहे, या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे। सिम्पली लॉग इन केल्यानंतर बघा या ठिकाणी यूजर नेम आणि पासवर्ड जो तुम्ही फॉर्म भरताना यूज केला होता किंवा मॉक टेस्ट देताना यूज केला होता तो तुम्हाला वापरायचा आहे। त्यानंतर जेही तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे त्या इंटरफेसवर तुम्हाला लेफ्ट साइडला डॅशबोर्ड PhD एंट्रन्स टेस्ट आणि शो रिझल्ट हे ऑप्शन दिसत आहे। तर तुम्हाला रिझल्टवर क्लिक करायचं आहे, शो रिझल्टवर। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रिझल्ट शो करणार आहे, तुमचा सीट नंबर आणि तुमचं जे काही नाव आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा निकाल दिसणार आहे। पेपर 1 मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले, पेपर 2 मध्ये किती मार्क्स मिळाले आणि टोटल मार्क्स किती आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला हा जो निकाल आहे PhD एंट्रन्स टेस्टचा तो बघता येणार आहे सिम्पली तुम्हाला लॉग इनच्या माध्यमातून। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।